नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। लॉकडाऊन वाढीची काळजी, व्यावसायिकात नाराजी। दुसरे रेल्वे गेटवर रहदारीचा ताण वाढला। खासदारकी कुणाला, सुरुवात काउंटडाऊनला। बाजारपेठेत होते गर्दी, लाठी उगारते वर्दी। मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी। APMC मधील व्यवहार ठप्प। ग्राहक नसल्यामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी वर्दळ कमी। लसीकरण मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना। गुरुवारी आढळले सर्वाधिक 545 कोरोना रुग्ण। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव शहर आणि परिसरात लॉकडाऊनची कार्यवाही अत्यंत कठोरपणे सुरू झाली आहे। ठराविक वेळेचा अपवाद वगळता संपूर्ण शहर निर्मनुष्य होत आहे। त्यामुळे अवघे शहर शांत झाल्याचे दिसून येत आहे। मात्र कोरोना रुग्णांची संख्या अद्याप वाढतीच आहे। त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी अधिक वाढवण्यात येईल अशी धास्ती निर्माण होत आहे। त्यामुळे सध्या बंद झालेल्या अनेक व्यवसायांना संकटांची समस्या भेडसावत आहे। या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वर्गात नाराजी उमटली आहे। सध्याच्या व्यवसायाच्या पर्वणीच्या दिवसातच हे संकट ओढवल्यामुळे अनेक व्यावसायिक त्रस्त झाले आहेत। त्यांच्यामधून लॉकडाऊन कधी संपणार अशी चर्चा होत आहे। दुसरे रेल्वे गेटवर रहदारीचा ताण। शहर आणि परिसरात कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांनी सुरू केलेली मोहीम नागरिकांना जाचक ठरत आहे। एकीकडे नागरिकांना स्वयंस्फूर्तीने नियम पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून नागरिकांसमोर समस्या निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे। कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी शहर परिसरात सुरू आहे। आवश्यक कामापुरते तेवढेच घराबाहेर येण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे। त्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे। मात्र आवश्यक महत्त्वाच्या कारणांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना देखील बॅरिकेड्समुळे शहराला फेरा घालण्याची वेळ आली आहे। काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केल्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे। प्रामुख्याने टिळकवाडी परिसरातील रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। दुसरे रेल्वे गेट या ठिकाणी होणाऱ्या रहदारीच्या कोंडीमुळे सातत्याने समस्या उद्भवत आहेत। या गेटमधून रेल्वे गेल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। खासदारकी कुणाला, सुरुवात काउंटडाऊनला। बेळगावच्या खासदार निवडीची घोषणा दिनांक 2 मे रोजी होणार आहे। त्यामुळे आता या निवडीसाठी काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे। बेळगाव शहर आणि परिसरात सध्या लॉकडाऊनचे पर्व सुरू आहे। त्यामुळे नागरिकांच्या जाहीर भेटीगाठी कमी आहेत। मात्र सोशल मीडियावर या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे। त्यामुळे कोण होणार खासदार ही चर्चा आता जोरदार सुरू आहे। बेळगावच्या नूतन खासदारपदी भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय होईल असे भाजपचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत। प्रत्यक्षात निकाल हाती येईल त्यावेळी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे। काँग्रेस पक्षाच्या गोटातून सतीश जारकीहोळी यांच्या विजयाची खात्री देण्यात येत आहे। मात्र राजकीय जाणकारांच्या मते ते दुसऱ्या क्रमांकाची मते घेतील असा अंदाज व्यक्त झाला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे किती मतांनी विजयी होतील याचेही चित्र दिनांक 2 मे रोजी स्पष्ट होणार आहे। बाजारपेठेत होते गर्दी, लाठी उगारते वर्दी। कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढते आहे। त्यामुळे दक्षता घ्या, घरी बसा, नियमांचे पालन करा, कारणाशिवाय फिरू नका अशा सूचनांच्या सातत्याने भडीमार करून देखील नागरिकांना आता कोरोनाचे भय उरलेले नाही। त्याचप्रमाणे उपलब्ध संधीचा फायदा घेत विनाकारण भटकंती करण्याची हौस देखील फिटत नाही। अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे। सकाळच्या वेळी शहर आणि उपनगरातील बाजारपेठा गर्दीने भरून जात आहेत। प्रामुख्याने भाजीपाला आणि आंबा खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ वाढतो आहे। नियोजित वेळेत आपली खरेदी संपविण्याचा आटापिटा करून देखील नागरिकांची गर्दी नियंत्रणात येताना दिसत नाही। त्यामुळे अखेर खाकी वर्दीला लाठी उगारण्याचा पर्याय निवडावा लागत आहे। बेळगाव शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह शहापूर, वडगाव, टिळकवाडी, महांतेश नगर, नेहरू नगर या भागात हे चित्र दररोज सकाळी दृष्टीस पडते आहे। मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी।
दिनांक 17 मे रोजी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी रविवार दिनांक 2 मे रोजी होणार आहे। याकरिता येथील RPD कॉलेज केंद्रात परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे। त्यादृष्टीने योग्य व्यवस्था आणि सुरक्षेची पाहणी जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार, पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन आणि इतर अधिकारी वर्गाच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या नव्या नियमावलीनुसार निर्बंधांचे पालन करून ही मतमोजणी होणार आहे। त्याचप्रमाणे निवडणूक निकालानंतर जल्लोष करण्यावर देखील बंधने आहेत। त्यामुळे ही निवडणुकीची मोजणी आगळीवेगळी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली। यावेळी 56% इतके मतदान झाले आहे। त्यामुळे मतमोजणी लवकर पूर्ण होईल असा अधिकारी वर्गाचा अंदाज आहे। APMC मधील व्यवहार ठप्प। लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे आता APMC यार्डामध्ये सर्व व्यवहार बाहेरील बाजूस स्थलांतरित करण्यात आले आहेत। त्यामुळे आता बाजारपेठ मोकळी झाली आहे। या ठिकाणी व्यवहार सुरू करण्यास प्रशासनाकडून तयारी दर्शवण्यात आलेली नाही। त्यामुळे आता यार्डातील व्यवहार थांबविण्यात आले आहे। APMC मधील व्यवहारांचे स्थलांतर होऊ नये यासाठी व्यापारी वर्गाची मागणी आहे। त्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले, परंतु प्रशासनाने याबाबतीत आपली भूमिका ठाम ठेवली आहे। त्यामुळे तुर्तास अन्य भागात भाजीचे व्यवहार सुरू आहेत। परिणामी वाहनांची वर्दळ देखील अन्य भागात होत आहे। मार्केट यार्डात होणारा व्यापार अन्यत्र सुरू झाल्यामुळे नागरिकांचा ओघ देखील तिकडेच वाढला आहे। त्यामुळे मुख्य मार्केट सध्या रिकामे झाल्याचे दिसून येत आहे। ग्राहक नसल्यामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी वर्दळ कमी। लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अधिक भर हेल्मेट तपासणीवर दिला। बॅरिकेड्स उभारून अनेक मार्ग बंद केल्याने शहरात वाहनांची वर्दळ दिसली नाही। शहरात येणाऱ्या वाहनांचेही प्रमाण अत्यल्प दिसले। नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते 10 पर्यंत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली होती। यामुळे भाजी, फळे, किराणा साहित्य खरेदीसाठी गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, खडे बाजार आदी ठिकाणी गर्दी झाली होती। सकाळी 10:30 नंतर मात्र पोलिसांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून रस्ते अडवण्यास सुरुवात केली। लसीकरण मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता। राज्यात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असून देखील सरकारने दिनांक 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली होती। मात्र ही घोषणा हवेत विरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे सरकारच्या गलथान नियोजन शून्य कारभाराचे प्रत्यंतर आले आहे। राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आता नागरिकांना आवाहन करून लस घेण्यासाठी घाई करू नका अशी सूचना केली आहे। त्यामुळे अनेकांना आता पुढील सूचनेची वाट बघावी लागणार आहे। यापूर्वी 45 वर्षे वयावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस वितरण सुरू झाले आहे। काही नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, मात्र दुसरा डोस घेण्यासाठी 28 ऐवजी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे लसीचा तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले होते। तशातच सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे जाहीर केले होते। यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाल्यानंतर नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना। राज्यातील कोरोना स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारी मार्गसूची व नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवले पाहिजे। जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कसलाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करा, अशी कडक सूचना मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी दिली। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कावेरी या सरकारी निवासस्थानातील कचेरीतून गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा सर्जन मेडिकल कॉलेजचे डीन आणि संचालकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले व सूचना दिल्या। कोरोनाची दुसरी भयंकर लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने 12 मार्चपासून अनेक कठोर निर्बंध व नियम जारी केले आहेत। हे सर्व नियम सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी काटेकोरपणे लागू केले पाहिजेत। यासाठी उपाययोजना करा, अशी कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। गाव आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स स्थापन करून कोरोना रुग्णांची सर्व काळजी घेण्याचे काम झाले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले। गुरुवारी आढळले सर्वाधिक 545 कोरोना रुग्ण। आरोग्य खात्याकडून उपलब्ध झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी 545 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। एका दिवसात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये हा आकडा सर्वाधिक ठरला आहे। त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 2822 इतकी झाली आहे। मागील वर्षी कोरोना परिस्थितीत निर्माण झालेला सर्वाधिक रुग्णसंख्येचा आकडा 392 इतका होता। दरम्यान गुरुवारी एकूण 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 360 इतकी झाली आहे। या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर।
Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मराठी पत्रकार परिषदेतर्फे उद्या महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुंबई येथे आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या आंदोलनात बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ सहभागी होत आहे। लॉकडाऊनमुळे महात्मा गांधी स्मारक, शिवाजी उद्यान, SPM रोड येथे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे। पत्रकार बंधूंनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार संघातर्फे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व सचिव शेखर पाटील यांनी केले आहे। कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होणार आहे। हिंडलगा कारागृहातील 26 कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव। कर्नाटक राज्यातील विविध कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या व वर्तन सुधारलेल्या 139 कैद्यांच्या सुटकेची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली आहे। यामध्ये हिंडलगा कारागृहातील 26 कैद्यांचा समावेश आहे। राज्यात विविध कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 139 कैद्यांच्या सुटकेच्या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा करून अनुमोदन देण्यात आले असून वर्तन सुधारलेल्या कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे। वर्तन सुधारलेल्या 161 कैद्यांच्या सुटकेसाठी कारागृह खात्याकडून गृह खात्याला पत्र पाठवण्यात आले होते। मार्गसूचीनुसार जन्मठेप शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या यादीची छाननी करण्यात आली। यावरून 139 कैद्यांच्या सुटकेला अनुमोदन देण्यात आले। यावर मंत्रिमंडळात चर्चा करून कैद्यांच्या सुटकेच्या यादीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे। खासगी बस चालकांकडून जादा दर आकारणीचा प्रकार। राज्यात लॉकडाऊनमुळे लांब प्रवासाची सेवा देणाऱ्या खासगी बस चालकांनी प्रवाशांकडून विमानापेक्षाही जास्त तिकीट घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। बंगळूर म्हैसूर येथील चाकरमानी बेळगावकडे परतत असताना त्यांच्याकडून 600 ते 900 रुपयाऐवजी चक्क 4000 रुपये आकारण्यात आले आहेत। वीकेंड कप सुरू असताना राज्य शासन कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा करणार याबाबत सर्वांनाच सुगावा लागला होता। त्यामुळे चाकरमान्यांची गावाकडे परतण्याची लगबग सुरू झाली। अनेक प्रवाशांनी बंगळूरहून बेळगावला येण्यासाठी खासगी बसमध्ये तिकीट बुकिंग केले। खासगी बस कंपन्यांनी नियमानुसार 700 ते 800 रुपये तिकीट घेतले होते। सोमवारी 26 रोजी बस बेळगावकडे निघणार होत्या। मात्र सोमवारी दुपारी लॉकडाऊनची घोषणा होताच अचानक या बस कंपन्यांनी सर्वांचे बुकिंग रद्द करून पैसे परत घेऊन जाण्याचे आवाहन केले। काही प्रवाशांनी जाब विचारला, मात्र बस कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। आता जोखीम पत्करून वाहतूक करावी लागणार असल्याने तिकीट दर बदलल्याचे सांगण्यात आले। यासाठी काही वेळ थांबा असेही सांगण्यात आले। हॉटेल व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका। लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे।
प्रशासनाने ऑनलाईन पार्सल मागवण्याची सूचना केली आहे, मात्र त्याला प्रतिसाद कमी मिळत आहे। त्यामुळे केवळ 20 ते 25% व्यापार होत आहे। मोठ्या हॉटेलमधील कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे हॉटेल व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यापाऱ्यांचे देखील नुकसान होत आहे। शहरात राहणारा कामगार, विद्यार्थी वर्ग लहान मोठ्या हॉटेलवर अवलंबून आहे, पण सध्या केवळ पार्सल सेवा सुरू असल्याने त्यांचे हाल होत आहेत। पार्सल सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत हॉटेल व्यावसायिकातून व्यक्त करण्यात येत आहे। त्याशिवाय पार्सल देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, प्लेट याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे। लहान हॉटेलमध्ये किमान 4 कर्मचारी काम करत असतात, मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्याने ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली आहे। तसेच केवळ पार्सल सेवा सुरू असल्याने हॉटेल व्यावसायिकांना कामगारांचा पगार देणे मुश्किल झाले आहे। त्यामुळे कामगार कपात करण्याची वेळ मालकांवर आली असून अनेक कामगार काम नसल्याने आपल्या गावी परतले आहेत। रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी 3घांना अटक। सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे। अशा परिस्थितीत देखील उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे। बेळगावात देखील असा प्रकार समोर आला आहे। रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याप्रकरणी सीसीबी विभागाच्या पथकाने 3घांना अटक केली आहे। मंजुनाथ दुंडापा दानवाडकर वय 35, मूळ निवासी रामपूर बनहट्टी रबकवी, जिल्हा बागलकोट, सध्या राहणार शाहूनगर बेळगाव, आणि संजीव चंद्रशेखर माळगी वय 33, मूळ निवासी नवनगर बैलहोंगल, सध्या राहणार शिवाजीनगर बेळगाव, आणि महेश चंगलगुत्ती वय 28, राहणार बिळगी, जिल्हा बागलकोट अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। साध्या वेशातील पोलिसांनी सर्वसामान्य नागरिक असल्याचे भासवत आरोपींकडे जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली। आपल्या नातेवाईकांची प्रकृती गंभीर असल्याने कोणत्याही किमतीत आपल्याला ते हवे असल्याचे सांगताच रेमडेसिवीर देऊन पैसे घेत असताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या। तसेच त्यांच्याकडील 11,700 रुपये किमतीच्या रेमडेसिवीर औषधाच्या 3 बाटल्या जप्त केल्या। आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी कार्यान्वित केली हेल्पलाईन। लॉकडाऊन काळात कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी कंट्रोल रूमची स्थापना केली आहे। नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केले आहे। प्लाझ्मा, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी 9449521392 9986901288 7022002614 या क्रमांकावर संपर्क साधावा। तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल। खानापूर तालुक्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असून 2 दिवसांपूर्वी नंदगडमध्ये एका वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार अंजली निंबाळकर यांनी केलेली व्यवस्था नागरिकांच्या मदतीसाठी आधार ठरण्याचा विश्वास व्यक्त होत आहे। सिव्हिलमध्ये लसीकरणासाठी रांगा, गर्दीमुळे मुख्य प्रवेशद्वार बंद। कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जागृती झाल्याने अनेक नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत। गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाली होती। लॉकडाऊन काळातही कोरोना लस देण्यात येत आहे। जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर अनेक नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत असल्याने लसीकरण केंद्रात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने लसीकरण केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बाहेर उभे राहावे लागले होते। आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने नागरिक व कर्मचाऱ्यात वादावादीचे प्रकार घडले। T20 मुंबई लीग स्थगित, वाढत्या कोरोनामुळे घेण्यात आला निर्णय। भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे। महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही। याच कारणामुळे मुंबईत खेळवण्यात येणारी T20 मुंबई लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। T20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी संयुक्तपणे परिपत्रक काढून या निर्णयाबाबत कळवले आहे। शरीर सौष्ठवपटू जगदीश लाड यांचे कोरोनामुळे एक्झिट। मूळचा कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सध्या नवी मुंबईत स्थिरावलेला एक उत्कृष्ट असा शरीर सौष्ठवपटू जगदीश लाड वय 34, तसेच कल्याण येथील एक उदयनमुख आणि अल्पावधीत प्रसिद्ध झालेला शरीर संस्थापटू मनोज लाखन यांचेही काल अल्पशा आजाराने निधन झाले आहे। कायम हसतमुख आणि उत्साही असलेले प्रेरणादायी असे दोन्ही खेळाडू अचानक आपल्यातून अकाली वयात निघून अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले। त्यांच्या अशा अकाली एक्झिटने जिम, व्यायाम, शरीर सौष्ठव क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांच्या मनावरती एक प्रचंड मोठा आघात झाला आहे। मुंबईचा दिल्लीत विजय, राजस्थान रॉयल्सचा 4था पराभव।
IPL मधील चेन्नईच्या टप्प्यात अपेक्षेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई इंडियन्सने नवी दिल्लीतील आपल्या पहिल्याच लढतीत राजस्थान रॉयल्सवर 7 गडी व 9 चेंडू राखून दिमागदार विजय मिळविला आणि झोकात पुनरागमन केले। सलामीवीर क्लिंटन डी कॉकने नाबाद 70 धावांची खेळी साकारत मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। कृणाल पांड्याची 39 धावांची खेळी, जसप्रीत बुमराहची प्रभावी गोलंदाजी आणि राहुल चहर याने महत्त्वाच्या क्षणी टिपलेले बळी हे या विजयाचे वैशिष्ट्य ठरले। मुंबई इंडियन्सने 6 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवत 6 गुणांची कमाई केली आहे। संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला 6 पैकी 4 सामन्यांमध्ये हारचा सामना करावा लागला आहे। अखेरच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी, राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी पहिल्याच 10 षटकांमध्ये छान फलंदाजी केली, पण त्यानंतरच्या 10 षटकांमध्ये त्यांना धावांची करता आली नाही। जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांनी प्रभावी व जबरदस्त यॉर्कर टाकत राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजावर अंकुश ठेवला। महिलांची IPL रद्द होणार। महिला IPL अर्थात वुमन्स T20 चॅलेंज स्पर्धेचे 4थे पर्व रद्द होण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या संकटामुळे अनेक देशांनी भारतातील विमानसेवा रद्द केल्याने परदेशी खेळाडूंना इकडे येण्यास अडचणी येणार आहे। त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याबाबत BCCI गंभीरपणे विचार करत आहे। BCCI 3 वर्षांपासून महिलांच्या IPLचे आयोजन करत आहे। सायनासह अन्य बॅडमिंटनपटूंचा दोहा मार्गे मलेशिया सिंगापूर प्रवासाचा बेत। भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवालची टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी हुकणार का, अशी चिंता क्रीडाप्रेमींना सध्या भेडसावत आहे। देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मलेशिया आणि सिंगापूरने घातलेल्या प्रवासाच्या निर्बंधामुळे सायनासह अन्य भारतीय खेळाडूंना पात्रता स्पर्धांसाठी दोहा मार्गे मलेशियाला रवाना व्हावे लागण्याची शक्यता आहे। भारतीय बॅडमिंटन संघटनेने याविषयी माहिती दिली। 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्र ठरण्याकरता सर्व बॅडमिंटनपटूंसाठी आता 2च स्पर्धा उपलब्ध आहेत। 25 ते 30 मे दरम्यान मलेशिया खुली तर 1 ते 6 जून दरम्यान सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहे। रेणुका हनुमंत वांद्रेकर यांचे निधन। नंजिलकोडल तालुका खानापूर येथील रहिवासी रेणुका हनुमंत वांद्रेकर वय 64 यांचे हृदयविकाराने शुक्रवार दिनांक 30 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, मुलगा, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी होणार आहे। श्रीधर आपटे यांचे निधन। मूळचे राहणार शहापूर व सध्या सोनार गल्ली वडगाव येथील रहिवासी श्रीधर गणपतराव आपटे वय 59 यांचे दिनांक 29 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, 1 भाऊ, चुलत भाऊ, बहीण, पुतणे आणि पुतणी असा परिवार आहे। ते भाऊ गुरुजी या नावाने परिचित होते। ज्येष्ठ पत्रकार सुनील आपटे यांचे ते कनिष्ठ बंधू होत। संदीप सुरेश किणेकर यांचे निधन। रामतीर्थनगर येथील रहिवासी संदीप सुरेश किणेकर वय 39 यांचे दिनांक 29 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, भाऊजय, 2 मुले असा परिवार आहे। ते हेस्कॉम येथे अकाउंट ऑफिसर या पदावर कार्यरत होते। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।